Hello, good morning to all of you. Myself Akash Vijay Kumar Datte, and today we are discussing about the locomotion and movement. This topic is covered in our class 11 NCERT. So आजचा हा चॅप्टर सुरू करण्याआधी सर्वात प्रथम आपल्याला या गोष्टीची माहिती पाहिजे की नेमकं लोकोमोशन आणि मूवमेंट यामधला फरक काय. तर सर्वात पहिले आपण त्या गोष्टीची चर्चा करूयात. सो व्हॉट इज मेंट बाय लोकोमोशन? लोकोमोशन इज नथिंग बट द चेंज इन अ पोस्चर. लोकोमोशन इज नथिंग बट द चेंज इन अ पोस्चर. आता चेंज इन अ पोस्चर म्हणजेच काय? तर सर्वात पहिले मी एक ऍक्टिव्हिटी करून दाखवतो की आपण समजा हे हातवारे करत आहे. मी काय करतोय की माझे हात फक्त हलवतोय. तर काय झालं की माझी बॉडी पहिले स्टेडी पोझिशन मध्ये होती आणि नंतर मी माझ्या हाताची हालचाल केल्यानंतर माझ्या बॉडीचं जे पोस्चर आहे ते चेंज व्हायला लागलं. म्हणजेच काय? त्याला आपण मुवमेंट म्हणू शकतो. आणि त्याच्याच खाली आपण लिहिलेलं आहे की लोकोमोशन. लोकोमोशन इज नथिंग बट द all movements that leads to the change in a position. आता सर्वात पहिले आपण ऍक्टिव्हिटी काय केली होती रे की मी फक्त हातवारे हलवले, हातपाय हलवले आणि तिथे मुवमेंट झाली. मुवमेंट म्हणजे काय की फक्त आपल्या बॉडीचं पोस्चर चेंज होणं. परंतु मी जर समजा या डायरेक्शनला गेलो तर काय झालं की माझ्या बॉडीचं पोस्चर तर चेंज झालंच, पण त्याबरोबर काय झालं की माझ्या बॉडीनं एक पोझिशन पण चेंज केली. याचाच अर्थ काय की लोकोमोशन इज ऑल मुवमेंट दॅट लीड्स टू द चेंज इन पोझिशन. आता एक सर्वात महत्वाचं स्टेटमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. ते आपल्या नीटच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या बोर्डच्या 12th बोर्डच्या पण दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं आहे. तर ते नेमकं स्टेटमेंट काय आहे? तर ते स्टेटमेंट आपण लिहूया की ऑल लोकोमोशन आर मुवमेंट्स. म्हणजेच काय झालं आता की आपलं पहिलं स्टेटमेंट काय होतं की सर्व ज्या लोकोमोशन आहेत, आपण जितक्याही लोकोमोशन करतो, लोकोमोशनची डेफिनेशन परत एकदा पाहूया. ऑल मुवमेंट्स दॅट लीड्स टू द चेंज इन पोझिशन. म्हणजे मी काय केलं, मी या डायरेक्शनला गेलो. याचा अर्थ काय झाला की माझ्या बॉडीची मुवमेंट पण झाली, म्हणजे माझ्या बॉडीचं पोस्चर पण चेंज झालं आणि माझ्या बॉडीनं काय केलं, पोझिशन सुद्धा चेंज केली. म्हणजे पहिलं वाक्य काय आहे की ऑल लोकोमोशन आर मुवमेंट, बट ऑल मुवमेंट्स आर नॉट लोकोमोशन. आता काय झालं, दुसऱ्या स्टेटमेंटचा अर्थ समजून घेऊया की सर्वात पहिले आपण काय केलं होतं, या डायरेक्शनला गेलो, परत इकडे हालचाल केली. म्हणजेच काय केलं आपण की आपल्या बॉडीचं पोस्चर चेंज केलं, ऍज वेल एज पोझिशन पण चेंज केली. म्हणजे त्याचा अर्थ की सर्व लोकोमोशन या मुवमेंट असतात, परंतु सर्व मुवमेंट या लोकोमोशन नसतात. जसं की फॉर एक्झाम्पल मी फक्त इथेच हात हलवतोय तर माझ्या बॉडीचं फक्त पोस्चर चेंज होतोय, माझ्या बॉडीची लोकेशन चेंज होतंय का? नाही. म्हणजे हे स्टेटमेंट तुमच्या बोर्डच्या दृष्टिकोनातून आणि एनसीईआरटी मध्ये दिलेल्या आपल्या नीटच्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं आहे आणि याच्यावर सर्वात जास्त प्रश्न आतापर्यंत उपस्थित झालेले आहेत. हे स्टेटमेंट तुम्हाला सर्वात जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला प्रश्न असा पडतो की सर ह्या सर्व ज्या काही आपण मुवमेंट्स बघतो ते ह्या आपल्याला जवळपास कुठे दिसतात? तर आपण ॲनिमल किंगडम हा चॅप्टर पाहिला होता, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व ऑर्गॅनिझम लक्षात असतील. मी एक ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर काढतो तर त्या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर कोणतं आहे तर ते आपल्या सर्वांना फॅमिलियर आहे. तर ह्या ऑर्गॅनिझम जो आहे याचं नाव आहे पॅरामेशियम. हा ऑर्गॅनिझम कोणता आहे? पॅरामेशियम. आता हा जो ऑर्गॅनिझम आहे पॅरामेशियम हा पण स्वतःच्या बॉडीमध्ये काही प्रकारचा मुवमेंट दाखवतो. तर याच्यावरती जे केसासारखं किंवा हेअर लाईक प्रोजेक्शन जे दिसतात त्याला आपण सिलिया म्हणतो. आणि हा पॅरामेशियम या सिलियाच्या थ्रू काय करतो, स्वतःची बॉडीची मुवमेंट आपल्याला करताना दिसतो. दुसरा ऑर्गॅनिझम आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तो आहे हा अमिबा. आता हा जो अमिबा आहे तर हा अमिबा पण आपल्याला मुवमेंट करताना आपल्याला दिसतो. तो हा जो अमिबा आहे या अमिबाची जी मुवमेंट होते ही त्याच्या एका स्पेशलाइज ऑर्गन मुळे होते, त्याचं नाव आहे स्युडोपोडिया. काय नाव आहे ऑर्गनचं? सुडोपोडिया. आता सुडोपोडिया या शब्दाचा अर्थ काय? तर सुडो, आता याच्यात दोन शब्द आहेत. पहिला शब्द काय आहे की सुडो. सुडोचा अर्थ होतो की फॉल्स म्हणजे खोटे, आणि पोडियाचा अर्थ होतो की लेग्स किंवा त्याचे पाय. तर या सुडोपोडिया शब्दाचा अर्थ होतो फॉल्स लिम्स. म्हणजे अमिबा जो ऑर्गॅनिझम आहे हा अमिबा ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडीची लोकोमोशन किंवा मुवमेंट करण्यासाठी सुडोपोडिया या ऑर्गनचा आपल्याला यूज करताना दिसतो. थर्ड ऑर्गॅनिझम आपण ॲनिमल किंगडम मध्ये बघितला होता, त्याचं नाव पण तुम्हाला माहित असेल कदाचित,
हा ऑर्गॅनिझम आहे आपला हायड्रा. आता हा जो हायड्रा ऑर्गॅनिझम आहे, हा हायड्रा ऑर्गॅनिझम पण स्वतःचा प्रे कॅप्चर करण्यासाठी, प्रे म्हणजेच काय, स्वतःची शिकार कॅप्चर करण्यासाठी ह्या ज्या टेंटिकल्स आहेत, त्या टेंटिकल्सचा यूज करताना आपल्याला दिसतो. तर अशा प्रकारे आपल्याला जवळपास बऱ्याच ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला मुवमेंट होताना दिसते. आता जवळपास आपल्याला काही मुवमेंटचे टाइप्स पाहायचे की नेमके आपल्या आजूबाजूला कोणकोणत्या मुवमेंट्स आपल्याला होताना दिसतात. तर हे 3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात आले असतील. पहिला आहे आपला, परत एकदा रिवाइज करूया. पहिला आहे आपला पॅरामोशियम. पॅरामोशियम हा त्याच्या सिलिया थ्रू काय करतो, स्वतःच्या बॉडीची मुवमेंट करताना दिसतो. दुसरा आहे आपला अमिबा. अमिबा हा त्याच्या सुडोपोडिया म्हणजे फॉल्स लिम्बने स्वतःची मुवमेंट करताना दिसतो. आणि थर्ड वन इज द हायड्रा. हायड्रा इज ऑल्सो कॅप्चर द प्रे और कॅरिंग द मुवमेंट विथ द हेल्प ऑफ टेंटिकल्स. आता आपण नेक्स्ट जो टॉपिक पाहणार आहोत, हा टॉपिक आहे आपला की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मुवमेंट्स आपल्याला दिसतात आपल्या आजूबाजूला, त्याची नेमकी एक्झाम्पल काय. तर टाइप्स ऑफ मुवमेंट मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे टाइप्स ऑफ मुवमेंट. टाइप्स ऑफ मुवमेंट कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला आसपास दिसतात किंवा आपल्या बॉडीशी आपल्याला रिलेट करायचं, कारण आपला हा जो चॅप्टर आहे हा अॅनिमल फिजिओलॉजीशी रिलेटेड आहे आणि अॅनिमल फिजिओलॉजी मध्ये आपण त्यातल्या त्यात पण ह्युमन फिजिओलॉजीचा अभ्यास करत आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या आपण टाइप्स पाहणार आहेत मुवमेंटच्या, याला आपल्याला आपल्या बॉडीशी किंवा ह्युमन बिंगशी रिलेट करायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वात पहिली जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटच्या टाइपचं नाव आहे अमिबॉइड मुवमेंट. अमिबॉइड मुवमेंट. आता या अमिबॉइड मुवमेंट म्हणजे काय, याच्यात पाहायचं ऑर्गॅनिझमचं नाव आपल्याला दिसतं अमिबा. याचा अर्थच काय की अमिबॉइड मुवमेंट इज नथिंग बट द मुवमेंट लाईक अमिबा. बरोबर. मग आता याच्यात काय होतं की अमिबा काय करतो की अमिबाचं जे स्ट्रक्चर असतं, आता याच्यात नेमकं आपण लक्षात घेऊया की अमिबॉइड मुवमेंट नेमकी कशी असते. तर हा एक अमिबा आहे. तर हा अमिबा काय करतो, स्वतःच्या बॉडीमध्ये असं एक स्ट्रक्चर तयार करतो आणि इथे असणारा जो प्रे आहे आपला, त्याचा जो प्रे आहे, त्याच्यामुळं त्याच्यासाठी तो शिकार करण्यासाठी स्वतःचे जे हात आहेत किंवा स्वतःचे जे सुडोपोडी आहेत ते असे एक्सटेंड करतो किंवा एनलार्ज करतो. दुसऱ्या नंबरची आपली जी मुवमेंट आहे ही आहे सिलियरी मुवमेंट्स. सिलियरी मुवमेंट्स मध्ये काय पाहायचं आपल्याला, सिलियरी मुवमेंट्स मध्ये की सिलियरी मुवमेंट्स ज्या आहेत ह्या विथ द हेल्प ऑफ सिलिया वर्क करतात. आता हे जे आपण जे टॉपिक बघतोय, हे टॉपिक आपल्याला आपल्या बॉडीशी रिलेट करायचं असं मी म्हटलो. म्हणजेच काय की सिलियरी मुवमेंट हा आपण बघितलं की सिलियरी मुवमेंट मध्ये आपला एक ऑर्गॅनिझमचं नाव सांगितलं होतं मी, बरोबर. तर तो जो ऑर्गॅनिझम आहे, तो ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडीची जी मुवमेंट आहे ही त्याच्या बॉडीच्या सिलिया थ्रू करतो. पण आपल्या बॉडीत पण काही असे ऑर्गन आहेत की जे सिलिया थ्रू बॉडीच्या आतल्या मुवमेंट करतात. तर ते आपल्या बॉडीशी जर रिलेट करायचा प्रश्न आला तर सर्वात पहिले येतो फॅलोपियन ट्यूब. आता फॅलोपियन ट्यूब कुठे असतात, तर फॅलोपियन ट्यूब ह्या आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला एक पार्ट आहे. आपण बघितलं की फॅलोपियन ट्यूब म्हणजे काय की स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर फॅलोपियन ट्यूब हे असं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला आपल्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं. तर ही आपली फॅलोपियन ट्यूब आणि या फॅलोपियन ट्यूबच्या आत पण आपल्याला छोटे छोटे सिलिया दिसतात. त्या सिलियाचा यूज काय आहे नेमका आपल्याला ते बघायचंय. की जेव्हा आपल्या एग मधून जेव्हा oocyte इकडे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते, तेव्हा हे जे सिलिया असतात हे त्याला मुवमेंट मध्ये मदत करताना आपल्याला दिसतात. आता तिसऱ्या नंबरची जी मुवमेंट आहे आपली मस्क्युलर मुवमेंट. 3 नंबरची आहे मस्क्युलर मुवमेंट. So what happened in the muscular movement? The muscular movement is carried with the help of muscles. And as we know the properties of muscle, the muscles have two special characteristics. First one is the contraction and second one is the relaxation. मग contraction and relaxation चा यूज करून जर एखाद्या बॉडीची मुवमेंट होत असेल, जसं की आपलं एक्झाम्पल जर घेतलं आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ह्युमनचा जर विचार केला तर आपले जे 4 आर्म असतात किंवा आपले जे हँड लिम्स असतात किंवा 4 लिम्स असतात, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की मसलचा यूज करून आपण आपल्या बॉडीची काय करतो, मुवमेंट करतो. जसं की हात वरती करायचा, हात खालती करायचा, एखादी गोष्ट उचलायची, तर आपण काय करतो मस्क्युलर मुवमेंटचा तिथे आपल्याला यूज होताना दिसतो. आणि 4th नंबरची सर्वात स्पेशल जी मुवमेंट आहे त्याला म्हणतात, आता ही जी आहे ना, तर ही जी मुवमेंट आहे ही फ्लॅजेलम थ्रू होते. म्हणजे फ्लॅजेलम म्हणजे एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. तर ही जी फ्लॅजेलर मुवमेंट तुम्हाला दिसते, फ्लॅजेलर मुवमेंट, आता ही जी फ्लॅजेलर मुवमेंट आपल्याला दिसते ना, ही फ्लॅजेलर मुवमेंट आपल्याला आपल्या एका सेल मध्ये दिसते. त्या सेलचं नाव आहे स्पर्म. आता स्पर्मचं स्ट्रक्चर आपण सर्वांनी पाहिलं असेल की असं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला स्पर्मचं. आणि स्पर्म हा
एका फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये एंटर करताना किंवा एंटर केल्यानंतर त्याला स्वतःच्या बॉडीची मुवमेंट करावं लागते. लोकोमोटरी सेल आहे हा, त्याच्यामुळे त्याला स्वतःच्या बॉडीची लोकेशन चेंज करण्यासाठी या फ्लॅजेलाचा तो यूज करताना आपल्याला दिसतो. तर इथे आपलं झालं इंट्रोडक्टिव्ह पार्ट समाप्त. आता याच्यानंतर आपण समोरचा पार्ट, जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, त्याचं नाव आहे ह्यूमन स्केलेटल सिस्टीम. ह्यूमन स्केलेटल सिस्टीमचा जर विचार केला तर ह्यूमन स्केलेटल सिस्टीम आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेली आपल्याला दिसते. फर्स्ट वन इज द ऍक्सियल स्केलेटल सिस्टीम अँड सेकंड वन इज द अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम. सो वन बाय वन वी कॅन स्टडी द व्हॉट इज द axial skeletal system and what is known as the appendicular skeletal system. So in axial skeletal system we classify the axial skeletal system in 3 parts. The first part is the head portion, second part is the ribs and sternum, and third part is the vertebral column. So vertebral column. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ऍक्सियल स्केलेटल मध्ये नेमके ऍक्च्युअल बोन्स किती असतात. तर ऍक्सियल स्केलेटल मध्ये टोटल नंबर ऑफ बोन्स असतात 80 आणि अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम मध्ये टोटल नंबर ऑफ बोन असतात 126. आता या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर तो आकडा येतो आपला 206. म्हणजे 206 बोन्स आर प्रेझेंट इनसाइड द अडल्ट ह्यूमन स्केलेटल सिस्टीम. आता अडल्ट ह्यूमन स्केलेटल सिस्टीम मध्ये ऍक्च्युअली 206 बोन्स असतात. त्याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. ऍक्सियल स्केलेटल सिस्टीम मध्ये 8 असतात आणि अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम मध्ये 126 असतात. तर आता वन बाय वन आपण या हेड, रिब, स्टर्नम आणि वर्टिब्रल कॉलमचा आपण अभ्यास करणार आहोत. तर हेडचा जर विचार केला तर आपण हेडला 2 ते 3 पार्ट मध्ये डिवाइड करतो. सर्वात पहिले आपला स्कल. स्कल नंतर आपण थोडस खाली घेऊया. स्कल नंतर आपण एक बोन पाहतो, त्याचं नाव आहे हायोइड बोन. हायोइड बोन. आणि थर्ड पार्ट इज द इयर ऑसिकल्स. इयर ऑसिकल्स. आता वन बाय वन आपल्याला पाहायचंय की नेमके ऍक्च्युअली स्कल मध्ये बोन किती असतात. आता या हेड पोर्शनला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. स्कल, हायोइड बोन आणि इयर ऑसिकल. So first one is the skull. The skull ला आपण डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. तर स्कल मध्ये एकूण आपल्याला 29 बोन दिसतात. सॉरी, हेड पोर्शन मध्ये आपल्याला 29 एकूण बोन दिसतात. तर आपण सर्वात पहिले स्कल ला डिवाइड करूया. तर स्कल मध्ये आपल्याला पहिला पार्ट दिसतो क्रेनियम आणि सेकंड पार्ट दिसतो फेशियल बोन्स. फर्स्ट पार्ट इज द क्रेनियम अँड सेकंड पार्ट इज द फेशियल बोन्स. सो आता प्रश्न असा उपस्थित होतो की नेमकं सर स्कल नेमकं म्हणायचं कशाला. कारण आपण आतापर्यंत स्कल म्हटलं की एवढाच पोर्शन कन्सिडर करत होतो, पण ऍक्च्युअली ते रॉंग आहे. स्कल हा पोर्शन आपल्या डोक्यापासून म्हणजे आपल्या टाळूपासून तर आपल्या हनवटीपर्यंत म्हणजेच लोअर जॉ पर्यंत कन्सिडर करायचा एवढा. मग आता याच्यात काय काय आपण डिवाइड केलं. क्रेनियम हा वरचा पार्ट, जे की आपलं खोपडीचा पार्ट म्हणतो आपण, हा इथपासून तर इथपर्यंत मागेपर्यंत. आणि दुसरा आहे आपला फेशियल बोन. फेशियल बोन म्हणजे आपला जो चेहरा आहे, जे आपला चेहरा आपण जिथे पावडर लावतो, जिथे क्रीम लावतो, जिथे मेकअप करतो फॉर एक्झाम्पल. तर तो जो फेशियल स्ट्रक्चर आहे आपला, त्याच्यावर आपल्याला काही प्रकारचे बोन्स दिसतात. तर आता याला डिवाइड करताना आपण सांगू शकतो की क्रेनियम मध्ये टोटल 8 बोन असतात. किती बोन असतात? 8. आणि फेशियल बोन असतात आपले 14. हे आपण वन बाय वन एकदा नंतर पुढच्या लेक्चर मध्ये बघणारच आहोत की नेमके क्रेनियमचे 8 बोन कोणते, त्याच्यानंतर फेशियल बोनचे 14 बोन कोणते. हायोइड बोन असतो आपल्या बॉडीमध्ये एक. हायोइड बोन असतो इथे आपल्या बॉडीमध्ये यू शेपचा एक बोन असतो आणि त्याचं नाव आहे हायोइड. आणि थर्ड वन इज द इयर ऑसिकल. सो देयर आर 6 इयर ऑसिकल विच आर डिवाइडेड बाय द 2 इयर्स. एका कानामध्ये आपले 3 इयर ऑसिकल असतात आणि दुसऱ्या कानामध्ये आपले 3 इयर ऑसिकल असतात. तर आता हे झाले आपले टोटल स्कलचे बोन. टोटल स्कल मध्ये बोन किती झाले एकदम मोजूया. 14 आणि 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 25, 27, 28, 29. म्हणजे हे आपला जो आकडा होता हा आकडा आपला करेक्ट आलेला आहे. म्हणजेच आपल्या स्कल किंवा हेड पोर्शन मध्ये टोटल हेड पोर्शन म्हणजे आपला इथपासून तर इथपर्यंतचा त्या पूर्ण पोर्शन मध्ये आपल्याला टोटल किती बोन दिसतात? 29 बोन्स आपल्याला दिसतात. आता येऊ आपण रिब्स आणि स्टर्नमचा विचार केला तर रिब्स आणि स्टर्नम मध्ये आपल्याला ऍक्च्युअली 24 रिब्स दिसतात प्लस एक बोन एक्स्ट्रा दिसतो, त्याचं नाव आहे स्टर्नम. आता
ह्या ज्या रिब्स असतात ह्या कशा सिच्युएटेड असतात आपल्या बॉडीमध्ये, तर या पोर्शन मध्ये रिब्स म्हणजे काय, छातीचा पिंजरा जसं आपण त्याला मराठीत म्हणतो, तर या पोर्शन मध्ये 12 रिब्स असतात आणि या पोर्शन मध्ये 12 रिब्स असतात. टोटल काउंट झाला 24 आणि दॅट वन नंबर इज रिलेटेड टू द स्टर्नम which is located in the ventral side of our chest. So next one is the vertebral column. So how many bones are considered in the vertebral column? So actually according to NCERT there are 26 bones which are situated inside the vertebral column which are serially arranged inside the vertebra. So where is the vertebral column located? So आपण जर आपल्या मानेचा पोर्शन पाहिला आणि आपल्या कमरेचा पोर्शन पाहिला तर याच्यामध्ये इथपासून तर इथपर्यंतचा जो आपल्याला पाठीचा कणा दिसतो त्या पाठीच्या कणालाच म्हणतात व्हर्टिब्रल कॉलम आणि त्याच्यामध्ये किती बोन्स असतात ऍक्च्युअली 26. So this is our axial skeletal system. This is the classification of our axial skeletal system. So now we can forward to the appendicular skeletal system. So appendicular skeletal system is also divided into the two part. First part is the girdle bones. Girdle bones and second one is the limb bones. Girdle bones and second one is the limb bones. So how many bones are situated inside the girdle? So there are total number of 6 bones present inside the girdle. And how many bones are present inside the limbs? So there are two types of limbs. Our hand portion is related to the forelimb and our leg portion is related to the hind limbs. So we can classify the limbs also into the two parts, forelimbs and hind limbs. So how many bones are present inside the girdle bones? There are actually 6 number of bones present inside the girdle bones. We can also classify the girdle into two forms. First one is the pectoral girdle. First one is the pectoral girdle and second one is the pelvic girdle. So we have to classify the 6 number of bones into the two girdles. So there are 4 number of bones present in the pectoral girdle which are situated behind our shoulder region and there are 2 bones present inside the pelvic girdle which are related to our hip region. So we can move forward to the limbs. This is very important term in our skeletal system because most of the questions are arises from the limbs as well as the head region. NCERT मध्ये सर्वात जास्त प्रश्न हे हेड रिजन आणि लिम्स यावरच सर्वात जास्त विचारलेले आहे कारण या दोन फॅक्च्युअल गोष्टी आहेत त्या मी पुढे आता सांगणार असेल. सो 4 लिम्स मध्ये टोटल ऍक्च्युअली किती बोन्स असतात तर लिम्स मध्ये जर विचार केला तर लिम्स मध्ये आपल्याला टोटल 102 बोन्स दिसतात which are classified as 60 in the forelimbs and 60 in the hind limbs. So this is all over the classification of the human skeletal system. So now we can forward to the axial skeletal system and आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे सर्व बोन वन बाय वन पाहायचे. तर सर्वात पहिले आपण लिम्स पासून सुरुवात करूया. हे सर्व आता मी पुसतो आणि याच्यानंतर आपल्याला लिम्स हा पोर्शन इन डिटेल आपल्याला अभ्यासायचा आहे. तर ह्या पोर्शन मध्ये आपण एवढा जो पोर्शन आहे आता आपण रद्द करूयात आणि फक्त लिम्स वर कॉन्सन्ट्रेट करूया. अपेंडिक्युलर स्केलेटल सिस्टीम वर सर्वात जास्त आतापर्यंत नीटवर क्वेश्चन विचारलेले आहेत. तसेच ऍक्सियल स्केलेटल सिस्टीम मधला जो हेड रिजन आहे याच्यावर पण सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. तर सर्वात पहिले आपल्याला लिम्सचा जर अभ्यास करायचा असेल तर लिम्स मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन दिसते दोन प्रकारे. एक असते आपलं फोर लिम्ब and second one is the hind limb. So in the forelimb we know there are 60 bones present but we have 2 forelimbs. दोन हात आहेत ना आपल्याला बरोबर म्हणजे दोन हात आहेत याचा अर्थ हे 60 बोन परत दोन याच्यात डिवाइड होणार. एका हातामध्ये मग किती येणार 30 बोन आणि दुसऱ्या हातामध्ये येणार 30 बोन. तर आता आपण फोरलिम्बचे बोन जे आहेत फोर लिम्बचे बोन आहेत याचा आपण डिटेल मध्ये वन बाय वन कोणते बोन आहेत त्याचे नेमके नाव काय आहेत हे डिटेल मध्ये आपल्याला अभ्यासाचे कारण नीट मध्ये या सर्व नावांवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर फोर लिम्ब मधला सर्वात पहिला बोन आहे त्याचं नाव आहे ह्युमेरस.
आता हा ह्युमेरस नेमका सिच्युएटेड कुठं असतो तर मी दाखवतो. आपला जो शोल्डर रिजन आहे, शोल्डर रिजन पासून तर आपला हा जो पोर्शन आहे एवढा इथपासून तर या जॉईंट पर्यंतचा हा जो पोर्शन आहे, हा जो बोन आहे त्या बोनचं नाव आहे ह्युमेरस. त्याच्यानंतर 2 नंबरचा बोन आहे आपला रेडियस आणि 3 नंबरचा आहे अल्ना. हे सोबतच लिहितो कारण हे एकाच ठिकाणी सिच्युएटेड असतात. हा झाला आपला ह्युमेरस. ह्युमेरस नंतर हा जो 4 आर्मचा स्ट्रक्चर, हे जे आपल्याला एवढं स्ट्रक्चर दिसतं एवढं तर याच्यामध्ये आपल्याला 2 बोन दिसतात. त्याचं नाव आहे पहिल्याचं रेडियस आणि दुसऱ्याचं नाव आहे अल्ना. नंतर पुढचा बोन आहे आपला कार्पेल्स. ह्युमेरस झाला, रेडियस, अल्ना, कार्पेल्स. तर कार्पेल्सची जी संख्या असते आपल्या हातामध्ये, आता कार्पेल्स कुठे असतात तुझ्या आपला जो आपला रिस्ट पोर्शन असतो, या रिस्ट पोर्शन मध्ये आपल्याला कार्पेल्स दिसतात. मनगट म्हणतो ना आपण त्याला, हे जे आपण असं फिरवतोय या मनगटात कार्पेल्स असतात. तुम्ही ऑब्झर्व करा, हे फिरवताना तुम्हाला कट 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 आवाज येतो, तर ते कार्पेल्स एकमेकावर घासत असतात. त्या कार्पेलची एकूण संख्या असते 8. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो बोन आहे आपला ह्युमेरस, रेडियस, अल्ना, 8 कार्पल. त्याच्यानंतर मेटाकार्पेल, त्याच्यानंतर असतात मेटाकार्पल. तर आता हे मेटाकार्पेल असतात 5. आता हे ऍक्च्युअली मेटाकार्पल असतात कुठं पहा, ह्युमेरस झाला, रेडियस झाला, अल्ना झाला, 8 कार्पल झाले. आता ह्या ज्या काड्या दिसतात आपल्या हातामध्ये, ह्याच्या स्टिक सारखं स्ट्रक्चर दिसतं. आपण आपले बोट जेव्हा आपण स्क्वीज करतो किंवा सोडतो तेव्हा आपल्याला ह्या काड्या इथं हाताला लागतात. ह्या 5 मेटाकार्पल तुमच्या 4 लिंब मध्ये, एका 4 लिंब मध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर पुढचा ह्युमेरस, रेडियस, अल्ना, 8 कार्पल, 5 मेटाकार्पल आणि फॅलेंजियस असतात. फॅलेंजियस असतात एकूण आपले 14. तर हे जे सर्व बोन आहेत, आता ह्युमेरस किती असतो रे आपल्या बॉडीमध्ये, एका हातात 1 ह्युमेरस, रेडियस असतो 1, अल्ना असतो 1. तर आपले हे टोटल बोन जे झाले, हे टोटल बोन झाले आता 30. म्हणजे एका हातामध्ये आपल्याला 30 बोन दिसतात. तर हे झाले 30, हे झाले 30. सो टोटल नंबर ऑफ 4 लिंब इज टू 60. सो नेक्स्ट वी कॅन डिस्कस अबाउट द हँड लिंब. सो हँड लिंब मध्ये आपल्याला आता कोणते कोणते बोन दिसतात त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. तर हँड लिंब म्हणजेच काय रे तुमचा, हँड लिंब म्हणजेच काय की आपला पायाचा रिजन. आपल्याला पाय किती असतात 2. याचा अर्थ आपल्याला हे जे 60 बोन्स आहेत हँड लिंब मधले, हे पण 30 डिवाइड करायचे आहेत. सो एका हँड लिंबचा जर विचार केला तर सर्वात पहिला जो बोन आहे त्याचं नाव आहे फिमर. फिमर किती असतं एका पायात 1. आणि याच्याबद्दल एक फॅक्ट असा, याच्यावर नीट मध्ये सर्रास दरवर्षी एक ना एक प्रश्न तरी विचारलेला असतो. त्याचा फॅक्ट म्हणजे दिस इज द लॉंगेस्ट बोन. दिस इज द लॉंगेस्ट बोन इन आवर बॉडी. फिमर इज द लॉंगेस्ट बोन विच आर प्रेझेंट इनसाइड आवर बॉडी. आणि याच्यावर 100 ने 101% दरवर्षी एक ना एक प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. फिमर. त्याच्यानंतर झाला टिबिया. थर्ड वन इज द फिब्युला. फिमर, टिबिया, फिब्युला. डी नंबरचा आहे पटेला. आता या पटेला बद्दल थोडंसं आपल्याला डिस्कस करणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत आपण गैरसमजच पाळत आलेलो आहे. सर्वात पहिला फिमर कुठं असतो तर आपल्या हिप रिजन पासून पुढचा जो मांडीचा पोर्शन आहे किंवा थाय रिजन आहे, थाय रिजन मध्ये आपला फिमर प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आपला पोट्रीच्या रिजन मध्ये म्हणजेच आपला जो थाय रिजनचा खालचा पोर्शन आहे तर त्याच्यामध्ये आपला फिब्युला, टिबिया आणि फिब्युला असे 2 बोन असतात. जसं इथे रेडियस अल्ना होतं तसंच सेम पायामध्ये टिबिया आणि फिब्युला असतो. आणि हा पटेला जो रिजन आहे याला आपण आपल्या इंग्लिश मध्ये नी रिजन म्हणतो. आता आपल्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आतापर्यंत सांगितलं गेलं की पटेला किंवा नी इज द बोन, बट दिस इज नॉट द बोन. इट इज द एंड पॉइंट ऑफ अ मसल विच आर स्टार्टेड फ्रॉम द हिप रिजन अँड एंड टू द नी रिजन. त्या मसलचं नाव पण तुम्हाला सांगून देतो. त्या मसलचं नाव आहे क्वाड्रिसेप्स फिमोरिस. आणि याचाच एक फॅक्ट अजून असा की लॉंगेस्ट बोन जसा फिमर आहे ना, लॉंगेस्ट बोन जसा फिमर आहे तसाच तुमच्या बॉडीतली सर्वात लॉंगेस्ट मसल ही सुद्धा फिमरचीच मसल आहे. त्या मसलचं नाव आहे क्वाड्रिसेप्स फिमोरिस. आता फिमर मध्ये आता पटेला जो रिजन आहे, हा पटेला रिजन तयार कसा झाला तर जेव्हा आपल्या या रिजन मधून एक मसल जेव्हा आपल्या नी रिजन मध्ये एंड झाली, ती एंड झाल्यानंतर तो जो रिजन आहे तो हार्ड होत गेला आणि त्याच्यापासून आपला पटेला तयार झाला. आणि हा पटेलाच म्हणजे आपला नी रिजन असतो. फिमर, टिबिया, फिब्युला, पटेला. आता ई नंबरला आपल्याला इथे आपण कार्पल पाहिले होते. हाताचा जो मनगट होता ह्या मनगटात आपण कार्पल पाहिले होते. तसेच पायाचा सुद्धा एक
मनगटासारखाच एक पोर्शन असतो ज्याला आपण चालताना वळवतो, तो पोर्शन आहे त्याला म्हणतात टार्सस. हे टार्सस पण किती असतात आपल्या बॉडीमध्ये? हाऊ मेनी नंबर्स ऑफ टार्सस? 8 नंबर. नंतर आपला टार्सस झाला मेटाटार्सस. Metatarsus. So how many metatarsus are present in our leg portion? There are 5 number of metatarsus present in our leg portion. Femur, tibia, fibula, patella, 8 tarsus, 5 metatarsus आणि 14 phalanges. 14 phalanges. So this is all over the 30 bones which are situated inside our legs. एका पायामध्ये आपल्याला 30 बोन दिसतात, तर 2 पायामध्ये बोन किती झाले? 60. तर अशा प्रकारे आपण हे दोन्हीही स्ट्रक्चर आपण डिटेल मध्ये एक्सप्रेस केलेले आहे. आता याच्यानंतर सुद्धा अजून एक इम्पॉर्टंट पार्ट राहतो ज्याच्यावर तुम्हाला सर्वात जास्त नीटच्या सिलेबस मध्ये क्वेश्चन अराइज झालेले दिसतात, तो म्हणजे तुमचा स्कलचा पोर्शन. आता स्कल हा कोणत्या स्केलेटल सिस्टीम मध्ये येतो? ऍक्झियल स्केलेटल सिस्टीम, बरोबर. ऍक्झियल स्केलेटन मध्ये हा येतो. आणि याच्यात जर आपण स्कलचा भाग पाहिला तर स्कल मध्ये आपण पाहिलं की टोटल किती बोन असतात. तर स्कलचे टोटल बोन हे डिवाइड केलेले आहेत 8 क्रेनियम बोन आणि 14 फेशियल बोन. हे क्रेनियल बोन आता आपल्याला पाहायचे की क्रेनियल बोन नेमके त्याचे नाव काय, कारण या क्रेनियल बोन वर पण आपल्याला क्वेश्चन तयार झालेले दिसतात. सो क्रेनियल बोन, विच आर द क्रेनियल बोन विच आर प्रेझेंट इनसाइड आवर स्कल रिजन? So first one is the frontal bone. So where is the frontal bone located? हा जो आपला पोर्शन दिसतो, फोरहेडचा जो पोर्शन दिसतो, तर इथे जे आपल्याला बोन दिसतं ना, तर या बोन मध्ये तुम्हाला कोणता हा जो बोन स्ट्रक्चर आहे हा कोणता आहे? फ्रंटल बोन. 1 फ्रंटल बोन, 2 परायटल बोन. आता परायटल बोन किती असतात? 2. हा झाला फ्रंटल बोन, 2 परायटल बोन. ठीक आहे, 1 फ्रंटल बोन, 2 परायटल बोन, 1 ऑसिपिटल बोन. आता हा ऑसिपिटल बोन कुठे प्रेझेंट आहे? 1 फ्रंटल बोन हा झाला पोर्शन, परायटल बोन झाला हा आपला कानाच्या वरचा, ऑसिपिटल बोन इज बिहाइंड अवर स्कल. हा जो आपला पोर्शन आहे हा इथे आपल्याला ऑसिपिटल बोन दिसतो. 1 फ्रंटल बोन, 2 परायटल बोन, 1 ऑसिपिटल बोन, 2 टेम्पोरल बोन. टेम्पोरल बोन पण आपल्याला किती दिसतात? 2 दिसतात. तर टेम्पोरल बोन आपले हे. ठीक आहे, 1 frontal bone, 2 parietal bone, 1 occipital bone, 2 temporal bone, sphenoid आणि 6 नंबरचा आहे इथेमॉइड. आता हे जे 2 बोन आहेत आपले स्फिनॉइड आणि इथेमॉइड, इट इज सिच्युएटेड इनसाइड आवर स्कल. सो तुम्हाला ते वरतून दिसणार नाही. वरतून कोणते दिसतील? फ्रंटल लोब, फ्रंटल जो बोन आहे आपला, हा जो कपाळाचा रिजन आहे त्याला, तिथे आपल्याला 1 बोन दिसतो. परायटल बोन आपल्याला 2 दिसतात, ऑसिपिटल बोन आपल्याला 1च दिसतो, टेम्पोरल बोन आपल्याला 2 दिसतात, स्फिनॉइड झाला 1, इथेमॉइड झाला 1. टोटल नंबर ऑफ बोन्स 8 आहेत. आपण काउंट करून बघूया की नेमके आपले बरोबर आहेत का. 2 आणि 1 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे आपले जे स्कल मधला जो क्रेनियल पोर्शन आहे, क्रेनियल पोर्शन म्हणजे कोणता? आपला जो वरचा पोर्शन आहे, या वरच्या पोर्शन मध्ये आपल्याला टोटल 8 बोन दिसतात. तर या पोर्शनवर पण सुद्धा तुम्हाला सर्वात जास्त नीट मध्ये क्वेश्चन अराइज होताना दिसतात, म्हणून या रिजनवर पण आपल्याला सर्वात जास्त फोकस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो आता पाहूयात की आपले जे 14 बोन आहे, त्या 14 बोनचे फक्त आपण नाव बघूयात, कारण याच्यावर सर्वात जास्त प्रश्न आलेले नाहीत आणि हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक सुद्धा नाही. सो फेशियल बोन्स मध्ये तुम्हाला दिसतात नेझल बोन, हा जो आपला नाकाचा रिजन आहे, हा जो नोज प्रॉमिनन्स दिसतो, या नोज प्रॉमिनन्स मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे बोन दिसतात, त्याला म्हणायचं नेझल बोन. नंतर आपला मॅक्झिला विच मीन्स दॅट द अप्पर, जो आपला जो वरचा जबडा तयार झालेला आहे, तो वरचा जबडा म्हणजेच कोणता आहे? मॅक्झिला. नंतर झायगोमॅटिक बोन म्हणजेच काय की हा जो मॅक्झिला आहे, मॅक्झिलाच्या वरती जो आपला चिक प्रॉमिनन्स दिसतो, हा जो इथे जो पोर्शन दिसतो लहान बाळाचा, तुम्ही बघा हे गाला अशी वरती आलेले असतात, कारण इथे सर्वात जास्त त्यांच्या मसल प्रेझेंट असतात. आणि हा जो चिक प्रॉमिनन्स आहे यालाच म्हणायचं झायगोमॅटिक बोन. लॅक्रिमल बोन कशाला म्हणायचं? आपला जो हा आयचा पोर्शन आहे का, हा आयचा पोर्शन की जिथे गोल एक पोकळी तयार झाली आणि त्याच्यामध्ये आपला डोळा सिच्युएटेड आहे, त्याला म्हणायचं लॅक्रिमल बोन. पॅलेटाईन बोन कशाला म्हणायचं? की जेव्हा आपण आ करतो तर आपल्या वरची जी टाळू लागते आपल्याला, हे तर तिथे 2 बोन तुमचे प्रेझेंट असतात, त्याला म्हणायचं पॅलेटाईन बोन. इन्फेरियर नेझल कॉन्काय, हा नाकाच्या आतल्या साईडला तुम्हाला 2 बोन दिसतात, ते झाले तुमचे 2 इन्फेरियर नेझल कॉन्काय. त्याच्यानंतर असतो तुमचा मॅन्डिबल इज नथिंग बट द लोअर जॉ अँड इट इज ओनली वन जॉइंट
विच इज मुव्हेबल इनसाइड अवर स्कल. एकच असा जॉईंट आहे आपल्या पूर्ण स्कल रिजन मध्ये जो स्वतःची मुवमेंट करू शकतो. आणि वन वोमर असतो. वोमर म्हणजेच काय, तुमच्या नाकाच्या इथं हा जे हे जे 2 बोन अटॅच झालेत ना, तर ते झाला तुमचा वोमर जॉईंट. याच्यावर जास्त लक्ष द्यायची सध्या गरज नाहीये, कारण एवढे बोन तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. सुरुवातीला एक एक करून आपण या टप्प्यामध्ये पुढे जाणारच आहोत. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण इथेच थांबूयात. थँक्यू.